मंडळी, ज्या प्रकारे देशामध्ये आणि समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत की अशा अनैतिक संबंधांमध्ये पडून प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या, अशा प्रकारच्या घटना आपण दररोजच कित्येक तरी ऐकत असतो. कित्येकच घटना अशा समाजामध्ये दररोज घडत आहेत. पण आजच्या पुढं आपल्याला अशा प्रकारची काही घटना ऐकायला मिळणार नाही. कारण ज्या प्रकारे आता एखादी महिला परपुरुषाच्या प्रेमात पडून आपल्या नवऱ्याची हत्या करते, तर आता एक पत्नी एका परिस्त्रीच्या म्हणजेच महिला एका महिलेच्या प्रेमात पडून नवऱ्याचीच हत्या करणार आहे. अशा प्रकारच्या घटना आता समाजामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि अशा घटना आता बऱ्याच काही घडलेल्या आहेत. त्याच घटनापैकी आपण आज एका अशा घटनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या घटनेमध्ये एका महिलेनं एक नाही तर तीन नवरे केलेले होते. 3 लग्न झाले तरी त्या महिलेला संतुष्टी मिळत नव्हती आणि 3 नवऱ्याच्या नंतर 3 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या नंतर या महिलेला मग एका महिलेकडून शारीरिक सुख घ्यायचं होतं. 1.5 वर्ष त्या महिलेच्या संबंधामध्ये आली आणि त्यानंतर जेव्हा ती दुसरी महिलेचा नवरा या महिलेला विरोध करत होता, त्याच्या पत्नीला विरोध करत होता, त्यानंतर या दोन्ही महिलांनी मिळून नवऱ्याची हत्या करून टाकली. काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याच्या फतेपूर जिल्ह्याची. फतेपूर जिल्ह्याचंच एक पोलीस स्टेशन आहे असेतर, आणि या असेतर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे टीकर, आणि या टीकर गावामध्ये एक कुटुंब राहत होतं. ज्या कुटुंबामध्ये सुमेर सिंग नावाचा एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि त्याची काही मुलं, अशा प्रकारे याचं हे कुटुंब राहत होतं. आता याच्या पत्नीचं नाव होतं रेणूदेवी आणि घरात काही 2-3 मुलं होते. अशा प्रकारचं यांचं हस्तखेळतं कुटुंब होतं. आणि सुमेर सिंग जो होता हा आपल्या शेतामध्ये काम करायचा आणि शेतामध्येच कष्ट करून आपल्या आणि आपल्या पत्नीचं पोट भरत असायचा. पण याच्याच गावामध्ये एक मालती देवी नावाची महिला राहत होती. ही जी महिला होती, या महिलेचं अगोदर दुसऱ्या ठिकाणी लग्न झालेलं होतं, दुसऱ्या गावी लग्न झालेलं होतं, दुसऱ्या पुरुषासोबत लग्न झालेलं होतं. पण त्या नवऱ्यासोबत या मालती देवीचं काही जुळत नव्हतं. हिच्या ज्या काही शारीरिक गरजा होत्या तिचा नवरा तो पूर्ण करू शकला नाही. काही दिवस त्या नवऱ्यासोबत राहिली, पण त्या नवऱ्याचे आणि मालती देवीचे काही तत्त्व जुळले नाही. महिलेला एका प्रकारे त्याचा परफॉर्मन्स आवडला नाही आणि त्यानंतर या महिलेनं दुसरा नवरा केला. मग दुसऱ्यासोबत काही दिवस घातले, पण त्या नवऱ्यामध्ये हिला काही रुची वाटली नाही. हिला जे काही मनाला समाधान हवं होतं त्या दुसऱ्या नवऱ्याकडून सुद्धा या महिलेला मिळालं नव्हतं. आणि त्यानंतर मग या महिलेनं एक तिसरा नवरा केला, म्हणजे या टीकर गावामध्ये. आणि टीकर गावामध्ये नवरा करून ही महिला तिसऱ्या नवऱ्यासोबत येऊन राहत होती. ह्या नवऱ्यासोबत ती महिला मागील 2-3 वर्षापासून राहत होती. पण ह्यामध्येच ही महिला जी होती, या महिलेचं जो सुमेर सिंग आहे याची पत्नी रेणूदेवी, या रेणूदेवीसोबत काही मैत्री झाली. आणि ती महिला जी होती मालती, ही नेहमी या रेणूदेवीच्या घरी येऊन बसत असायची. आता यांच्या दोघींच्याही घरी दोघी एकमेकी जात असायच्या. दोघींमध्ये घट्ट मैत्री झालेली होती आणि या दोघींची मैत्री एवढी काही घट्ट झालेली होती की या दोघीही एकमेकींशिवाय राहू शकत नव्हत्या. जशी सकाळ झाली मालती देवी रेणूच्या घरी यायची आणि जशी संध्याकाळ झाली रेणूदेवी मालतीच्या घरी जाऊन पोहोचायची. अशा प्रकारे हे दिवसातून कित्येक वेळा भेटायच्या. दोघींनी एकमेकांचे मोबाईल नंबरही घेतलेले होते. दोघीही एकमेकींच्या खूप घट्ट अशा मैत्रिणी होत्या. गावामध्ये या दोघींच्या मैत्रिणीबद्दल चर्चा सुरू होत असायची की ह्या दोघी एवढ्याच जवळ कशा का राहत असतात, या दोघी एवढ्या सोबत कशा राहत असतात. अशा प्रकारे यांची गावामध्ये सुद्धा चर्चा सुरू झालेली होती. आणि ह्यामध्येच मग 13 जानेवारी 2026च्या दिवशी सुमेर सिंग जो होता हा आपल्या शेताकडे गेलेला होता. आणि शेताकडे गेला तर तो संध्याकाळी परत घरी आलाच नाही. आणि तो घरी आला नसल्यामुळं मग त्याची पत्नी जी रेणूदेवी होती ती त्याची वाट पाहत होती, त्याची मुलं वाट पाहत होते, त्याचा भाऊ राजू हा सुद्धा त्याची वाट पाहत होता. पण सुमेर सिंगचा घरी काही पत्ता लागत नव्हता. त्यानंतर सुमेर सिंग काही नातेवाईकांना सोबत घेतो आणि तो थेट शेतामध्ये जातो. तर शेतामध्ये तुरीचं पीक होतं, तुरीची बरीच मोठमोठाली झाडं होती आणि त्या झाडामध्ये तो आपल्या भावाला शोधत होता. 2-3 नातेवाईक सोबतच होते आणि त्यानंतर पूर्ण शेतामध्ये त्याला ते शोधत होते की कुठं बसलेला आहे का, कुठं काही झोपलेला आहे का, अशा प्रकारे त्याला तो शोधत होते. आणि अशामध्येच ते एका ठिकाणी जाऊन पोचले आणि त्या ठिकाणीच मग मोठमोठी तुरीची झाडं होती आणि त्या झाडीमध्ये जो हा सुमेर सिंग होता याचा मृतदेह त्यांना आढळला. सुमेर सिंगवर काहीतरी धारदार शस्त्राने वार गेलेले होते आणि ह्यामध्येच त्याची हत्या झालेली होती. तो अक्षरशः रक्तानं न्हालेला होता, रक्तानं माखलेला होता. आणि ह्यामध्येच मग राजू सिंगनं जेव्हा त्याला पाहिलं त्यावेळेस लगेच त्याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. आणि त्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला, त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
आणि त्यानंतर मात्र आता पोलिसांनी पुढील तपास कार्य सुरू केलं। यामध्येच मग जेव्हा सुमेर सिंगचा भाऊ राजू होता, राजूला विचारपूस केली की याचे कोणी शत्रू होते, याची हत्या कोणी केली असेल, शेतामध्ये याचा मृतदेह असा कोणी टाकला असेल, अशा प्रकारे आता हे समोर तपास कार्य सुरू होतं। यानंतर जो राजू सिंह होता, ह्या राजू सिंह पोलिसांना सांगितलं की त्याची जी वहिनी आहे त्याच्या वहिनीवर त्याला काहीतरी संशय आहे। त्या वहिनीचे आणि एका गावातील मालती देवी या दोन महिलांची खूपच जवळ घट्टी मैत्री आहे आणि या दोघींमध्ये काय चालत असते याचा मला काहीतरी संशय वाटतो। त्यासाठी तुम्ही त्या महिलेला ताब्यात घ्या आणि त्या महिलेला तुम्ही विचारपूस करा। बाकी गावामध्ये तर असे याचं कोणीही शत्रू नव्हतं किंवा याचं कोणाशी काही वाद नव्हते जो याची हत्या करेल, अशा प्रकारे याचा कोणीही शत्रू नव्हता। त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेचे मोबाईल नंबर घेतले, मोबाईल नंबरवरून CDR काढले आणि CDRमध्ये खरंच जी ही रेणुदेवी होती ही मालतीला दिवसातून कित्येक वेळा फोनवर बोलत असायची। ज्या प्रकारे एखादी महिला एखाद्या परपुरुषाच्या प्रेमात पडत असते आणि त्यावेळेस परपुरुष आणि ही महिला ज्या प्रकारे फोनवर संवाद साधत असतात, फोनवर तासनतास बोलत असतात, त्यापेक्षा सुद्धा ही जी महिला होती रेणुदेवी ही फक्त या महिलेला बोलत असायची आणि त्या महिलेचे वारंवार हिला फोन येत असायचे। आता त्यानंतर जेव्हा या पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं आणि राजूला विचारपूस केली की तुला तिच्यावर काय संशय वाटते आणि महिलामध्ये या दोघींचे असं काय नातं आहे, या दोघींचे असे काय संबंध आहेत आणि ह्या दोन महिला यांची हत्या का करू शकतील। यानंतर राजूने सांगितलं की ह्या ज्या दोन महिला आहेत या दोन महिलांमध्येच अनैतिक संबंध आहेत आणि हे आम्ही बरेच दिवसापासून पाहतो, मागील 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून ह्या ज्या दोन महिला आहेत ह्या खूपच जवळ आलेल्या आहेत आणि ही ज्या महिला आहेत एकमेकींना सोडून तिळभरसुद्धा राहत नाहीत आणि जराशा गोष्टीला सुद्धा मालती देवी रेणूच्या घरी येत असते आणि रेणूसुद्धा मग थोड्याशाही कामासाठी तिच्या घरी जात असते आणि हे सर्व काही गावामध्ये चर्चा, यांच्या नातेवाईकांमध्ये चर्चा सुरू आहे की या दोन महिलांमध्ये काहीतरी अनैतिक संबंध आहेत असं सर्वांनाच वाटायला लागते आणि या कारणावरून जो सुमेर सिंग होता हा सुद्धा आपल्या पत्नीला मारहाण करायचा, तिला याच्यावर विरोध करायचा, रोकटोक करायचा की त्या महिलेसोबत तू राहू नकोस, त्या महिलेला घरी बोलवू नको किंवा तिच्या घरी तू जाऊ नको। ह्यासाठी या पती पत्नीमध्ये दररोज वादविवाद होत होते। पण ही जी महिला होती ही महिला आपल्या नवऱ्याला उत्तर द्यायची, उलटसुलट बोलायची आणि आपल्या नवऱ्याची ती भांडण निर्माण करायची, त्याच्याशी ती भांडत असायची, वाद घालत असायची आणि एवढं सुद्धा घरामध्ये भांडण असताना, वादविवाद होत असताना सुद्धा ही महिला जी होती मालती देवीला काही सोडायला तयार नव्हती। आणि त्यानंतर मग पोलिसांनी रेणूला ताब्यात घेतलं आणि रेणूला ताब्यात घेऊन जेव्हा पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेलं आणि पोलीस स्टेशनला नेल्याच्या नंतर जेव्हा पोलिसांनी सक्तीने चौकशी करायला सुरुवात केली तर पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता की अशा प्रकारे महिला आणि महिलांचे अनैतिक संबंध असतात। आणि त्यानंतर मग त्या महिलेनं रेणुदेवीनं पोलिसांना कहाणी सांगायला सुरुवात केली। ही जी रेणुदेवी आहे ही मालती देवीच्या प्रेमात पडलेली आहे आणि मालती देवी जी आहे ही रेणूच्या प्रेमात पडलेली आहे। मालती देवीचे 3 लग्न झालेले आहेत, तिचे 3 पुरुषांसोबत लग्न झालेले आहेत आणि असे काही तिचे बऱ्याचशा पुरुषांसोबत शारीरिक संबंधही होते, अनैतिक संबंधही होते। याच कारणामुळं ती महिला नवरा सोडायची, दुसरा करायची, दुसरा नवरा सोडायची, तिसरा करायची आणि तिसऱ्या नवऱ्यासोबत असताना सुद्धा त्या महिला चैन पडत नव्हतं। तिची शारीरिक भूक जी होती ही काही शांत होत नव्हती। एका प्रकारे त्या महिलेच्या अंगामध्ये अशा प्रकारची शारीरिक वासना बळावलेली होती की त्या महिलेला शारीरिक सुखाशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं। जेव्हा बरेच काही पुरुषांसोबत त्या महिलेने शारीरिक संबंध स्थापित केले तरी त्या महिलेची भूक काही मात्र शांत होतच नव्हती आणि त्यानंतर त्या महिलेची नजर पडली या रेणुदेवीवर आणि त्यानंतर तिने या रेणुदेवीसोबत जवळीकता वाढवली। सुरुवातीला ह्या दोघीही एकमेकींसोबत राहायच्या, एकमेकींसोबत मिळून शेतामध्ये कामाला जात असायच्या किंवा जेव्हा यांना वेळ मिळायचा त्यावेळेस या दोघीही घरामध्ये तासनतास बोलत बसायच्या आणि ज्यावेळेस सोबत बसणं होत नसायचं त्यावेळेस मग ह्या फोनवर सुद्धा तासनतास बोलत असायच्या। ह्यामध्ये ह्या दोघीही एवढ्या काही जवळ आलेल्या होत्या की या दोघी महिलांमध्ये शारीरिक संबंध होत होते आणि हे दोघींचे शारीरिक संबंध या दोघींना एवढे काही जवळ घेऊन आलेले होते की ह्या दोघी एकमेकींशिवाय राहूच शकत नव्हत्या। आता ह्या दोघीही असं काही स्वप्न पाहत होत्या की तिनेही तिचे मुलं, तिचा नवरा सोडून द्यायचा मालतीने आणि रेणूनेही आपला नवरा, आपली मुलं बाळं सोडून द्यायच्या आणि दोघीच जणी कुठेतरी दूर निघून जायचं आणि दोघीच जणी सोबत राहायचं आणि दोघींनीच पुढील जे आयुष्य आहे हे सोबत जगायचं, दोघींनीच पती पत्नी सारखं राहायचं। अशा प्रकारे आता या दोघींमध्ये कोण पती होणार होता किंवा कोण पत्नी होणार होती आणि कोणाकडून कोणाला काय संतुष्टी मिळत होती हे या दोन्ही महिलांचं काही कोणाला समजेनासं झालं। ज्यावेळेस या महिलेनं संपूर्ण ही कहाणी पोलिसांना सांगितली, पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता की एखादा पुरुषसुद्धा एखाद्या महिलेला संतुष्ट करू शकत नाही, तिथं हे महिलेला कसं काय संतुष्ट करू शकत असेल हे आता सर्वांनाच प्रश्न पडलेला होता।
आणि त्यानंतर जेव्हा या दोन महिला अशा प्रकारे घरी सतत यायच्या, ही एक महिला दुसऱ्या महिलेच्या घरी जायची तर ती कधी याच्या घरी यायची, आणि ज्या वेळेस नवरा घरी नसेल त्यावेळेस या दोघी सोबत झोपायच्या सुद्धा, दोघींमध्ये शारीरिक संबंध सुद्धा व्हायचे. आणि नवऱ्याने यांना नको त्या अवस्थेत दोघींनाही पाहिलेलं होतं. आणि जेव्हा या दोघींनाही पाहिलं त्यावेळेस नवऱ्यानं पत्नीला तर मारहाण केलीच, आणि त्यानंतर त्या महिलेलाही घरी येणं बंद केलं. तिला ताकीद दिली की याच्या पुढे माझ्या घरी यायचं नाही आणि माझ्या पत्नीला तुला बोलायचं नाही. तर एवढंच नाही, ही तर महिला आता तिच्याशिवाय राहू शकत नव्हती, ती तिच्या घरी जाऊ शकत नव्हती कारण तिचा नवरा विरोध करत होता. तर ही जी रेणू होती ही सुद्धा मालतीशिवाय राहू शकत नव्हती. जेव्हा दोघींनाही रेणूचा नवरा भेटू देत नव्हता अशा वेळेस मालती तिकडे तळमळ करत होती तर रेणू इकडं तळमळ करत होती. यामध्येच मालतीने एक छोटासा मोबाईल, जे बटनाचा मोबाईल होता, हा मोबाईल तिला हळूच आणून दिलेला होता आणि नंतर मग या मोबाईलवर दोघेही फोनवर बोलत असायच्या. आता याच्यावर सुद्धा त्या तासनतास बोलत असायच्या. आणि त्यानंतर मग या दोघींनीच अशी योजना आखली की आता या दोघींच्या प्रेमसंबंधामध्ये जो तिचा नवरा सुमेर सिंग आडसर ठरत आहे, आता याचीच आपण हत्या करायची. आणि त्यानंतर या दोघींनीही मग 60,000 रुपये जमवले. आणि त्यानंतर मग ही जी महिला मालती देवी होती हिच्या बऱ्याच काही ओळखी झालेल्या होत्या. ही अगोदरपासूनच नवरे करत आलेली होती आणि बऱ्याच काही पुरुषांच्या संपर्कामध्ये सुद्धा होती. ह्यामध्येच एक जितेंद्र नावाचा व्यक्ती होता. त्या व्यक्तीला या महिलेनं संपर्क केला आणि त्यानंतर त्याला 60,000 रुपये द्यायचं कबूल केलं. त्या जितेंद्रनं सुद्धा तयारी दर्शवली. त्यानं सुद्धा होकार दिला की जे तुमचं काम आहे मी करायला तयार आहे. मी माझ्यासोबत काही 1-2 मित्र घेईन आणि तुमच्यामध्येच दोघींच्यामध्ये जे काही तुमचं या रेणूचा नवरा आडसर ठरत आहे याची मी हत्या करेन. आणि त्यामध्येच या मालती देवीने त्याला 8,000 रुपये ॲडव्हान्ससुद्धा दिले. आणि त्यानंतर जितेंद्र जो होता हा आता आपल्या 2 मित्रांना घेऊन तयार होता. यामध्येच रेणू जी होती ही आपल्या नवऱ्यावर पाळत ठेवून होती की हा शेतामध्ये कधी जातो आणि कधी तो आपल्या शेतामध्ये एकटा राहील. अशा वेळेस या रेणूदेवीने तिच्या म्हणजे प्रियसीला सांगितलं. आता प्रियसी कोण, प्रियकर कोण याच्यामध्ये काहीही सांगता येत नाही. त्याच प्रकारे जी रेणू होती हिने तिच्या मैत्रिणीला म्हणजेच मालतीला सांगितलं की माझा नवरा आता 13 तारखेच्या संध्याकाळी शेतामध्ये गेलेला आहे. आणि त्यानंतर मालतीने जितेंद्रला फोन करून कळवला. त्यानंतर जितेंद्रनं सोबत 2 मित्र घेतले. एक होता राजू सोनकर तर दुसरा होता रामप्रकाश. या दोघांनाही त्यानं सोबत घेतलं. आणि सोबत घेतल्याच्या नंतर जेव्हा हा सुमेर सिंग शेतामध्ये एकटा बसलेला होता त्याच ठिकाणी या तिघांनी जाऊन त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. त्याला न पळताही आलं ना स्वतःचा जीवही वाचवता आला. तिघांनी त्याला अशा प्रकारे धारदार शस्त्राने पाठोपाठ वार केले आणि जागीच त्याची हत्या केली. हत्या केल्याच्या नंतर हे तिघेही तिथून फरार झाले. आणि त्यानंतर मग आता यांना ही जी उरलेली रक्कम होती ही मालतीने त्याला द्यायची होती. आणि त्यानंतर जो जितेंद्र होता हा फरार झाला. आता पोलिसांनी ही जी महिला आहे मालती हिला ताब्यात घेतलेला आहे. जी सुमेर सिंगची पत्नी आहे रेणू हिलाही सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. आणि जो रामप्रकाश होता जितेंद्रचा मित्र, जो याच्या हत्येमध्ये याचा साथीदार होता, हत्येमध्ये सहभागी होता, याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणि जो एक राजू सोनकर होता, प्रकाश होता, या दोघांना तर ताब्यात घेतलेला आहे. पण मुख्य जो आरोपी होता ज्याने ही सुपारी घेतलेली होती जितेंद्र, तो अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहे. आता या सर्वांवरच पोलिसांनी गुन्हा नोंद करून यांना तुरुंगात पाठवलेला आहे. तर मंडळी ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.